नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. कसे आहात? आनंदी ना? तर चला आजची कथा पाहूया. मित्रांनो, माझे नाव विकास आहे. ही गोष्ट साधारण 1 वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा उन्हाळा होता. त्यात उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन वहिनी राहायला आली होती. तिचे नाव सुमित्रा वहिनी होते. माझ्या घराजवळ काही घर सोडून घर होते, तर थोडेच अंतरावर वहिनी राहत होती. ती दिसायला एकदम गरगरीत मस्त चोवीची शेंग अशी चिकनी होती. दिसायला अप्रतिमच. मी नेहमीच विचार करायचो, वरूनच एवढी सोन्यासारखी चमकते तर आतून तर असेलच. पण एक दिवस असं झालं. मित्रांनो, तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायचे काम होते. त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती. त्यामुळे तो नसताना मी वहिनीशी बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती. मी त्यांच्या जवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचो. तिला जास्तीचे कोणी गल्लीमध्ये ओळखत नव्हते. त्यामुळे वहिनी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतला होता. ती कधीही किराणा आणायला सांगायची, तर कधी भाजीपाला आणून देतो का म्हणायची. तेव्हा मी पण जवळीक वाढविण्यासाठी वहिनीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो. तिने मला एक नाव ठेवले होते आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही असंच बोलायची. ती मला म्हणायची युजफुल, म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो. मी तिला नेहमी सांगत होतो माझं नाव वैभव आहे, तरी सुद्धा ती मला युजफुलच या नावाने बोलायची. मी तिला म्हणायचो, खरंच वहिनी, विचार करून माझं नाव ठेवलं आहे तू, असं म्हणायचं. तेव्हा ती खूप खळखळून हसली. मग मी तिला पण असं एक नाव ठेवलं की योगी असं म्हणायचं. तेव्हा ती अजून खळखळून हसली आणि तेव्हा वहिनीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानक म्हणाली, मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील. तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती. ते मला ऐकायला आले होते. पण मी तिला परत विचारलं, काय म्हणालात तुम्ही? काय म्हणाला? तेव्हा ते काही नाही म्हणून आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेले. मला समजलं होतं, वहिनी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या. मी माझ्या गालामध्ये हसत होतो, कारण मला आता हे लवकरच मिळणार होतं. माझी आणि वहिनीची मैत्रीला असेच 2 महिने पूर्ण होत आलेले होते आणि एके दिवशी असं झालं की वहिनीने मला घरी बोलावले आणि वहिनी मला घरी जेवायला बोलावले. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. वहिनीने अलगद दरवाजा उघडला आणि वहिनीने आज खूप शृंगार केलेला होता. वहिनीला मी पाहतो, आज पाहतच थक्क झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो. वहिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली, होय युजफुल, काय झालं, काय बघतोय? पण ती माझ्या डोळ्यामध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी एक जोरात श्वास घेतला. तेव्हा ती म्हणू लागली, कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता? अहो वहिनी, काय माहिती, त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होते. असं म्हणल्यावर वहिनी हसली आणि चले आत म्हणू लागली. मी आत घरामध्ये गेलो. वहिनीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते. मी माझे हात समोर केले. मी हात समोर केल्यावर पिक्चरमधील जसे हिरोईन मिठीत येण्यासाठी हात समोर केल्यावर हिरोईन जशी आतुरतेली असते, तशीच वहिनीची ही हालत झालेली होती. तेव्हा माझ्या तोंडातून अचानक काय बघते जान निघाले. होय, मी तर आता जान बनले. काय बरं, ठीक आहे, जान असं म्हणाली. मी काहीच बोललो नाही. तिच्याकडे पाहिलो. मी स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले, तुला जेवण अगोदर काय आवडेल, थंड की गरम? मी तर तिला म्हणालो, काहीतरी गरम असेल तर छानच आहे.
तेव्हा ती मला म्हणू लागली, मग चहा कॉफी आहे माझ्याकडे, मी करून आणते. मी तुला हो बरं ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेच परत आली. तेव्हा तिने एक ब्लॅक डॉगची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चिप्स पण आणले होते. मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो. याचा विचारही केला नव्हता की आज याला पण घ्यायचं आहे. आणि मी वहिनीला मटका मारत म्हणालो, वहिनी तू तर माझ्या मनातलं ओळखलं. तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होतं? तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसांपासून घ्यायची इच्छा होती. पण त्यांना मी घेतलेलं आवडत नाही. आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणी सोबत खूप पार्ट्या करायची आणि तेव्हा माझ्या 2 मैत्रिणींना याची खूप आवड होती. आणि त्यांच्यासोबत मलाही हे नंतर आवडू लागलं होतं आणि मला हे असंच सवय लागता लागली. लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटलं होतं, पण देवाने असं पदरात टाकलं आहे. म्हणाली, चल तू कर. मग मी काय करू? अरे तोपर्यंत पॅक भर, मी आलेत. म्हणून वहिनी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि वहिनी परत आली. तेव्हा मी 2 भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला. तेव्हा वहिनी म्हणाली, माझं थोडंसं आज मन भरलं आहे. तेव्हा मी म्हणालो, थोडंच का भरलं आहे? म्हणाली, आणखी राहिलेलं भरायला तू आहे ना? मी म्हणालो, माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही. असं बोलत बोलत आणखी एक पुढचा पॅक घेतला. आता आम्हालाही थोडं थोडं हलवायला चालू झालेलं होतं. तेव्हा ती म्हणाली, तू वहिनी नको म्हणत जाऊ. आजपासून जानू जान तू बिनधास्त म्हणू शकतोस. मी म्हणालो, तू तर माझी जान अगोदरपासून आहे. वहिनीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला. वहिनी खूपच एक्सायटेड झाली होती. आता वहिनी माझ्याजवळ चिटकून बसली. तेव्हा वहिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि वहिनीला परत एकदा म्हणू लागलो, खरंच तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होती आणि माझी आजपर्यंत हिंमत झाली नव्हती, पण आज खूप हिंमत आली. आणि ती म्हणाली, लबाड आहेस तू, नुसतं बोलून दाखवत आहेस. आणि माझं नाव ठेवलं होतं योगी. आज मला तुला कोणते कोणते योगासने येतात हे मला बघायचेच आहे. आणि चल मला दाखव म्हणतात आम्ही एकमेकांच्या प्रेमात मिठीत आलो. आणि मला वहिनी आता प्रतिसाद देऊ लागली होती आणि आम्ही दोघांनीही त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला. मला 3 महिन्यापासूनची असलेले स्वप्न आज पूर्ण झाले होते. त्यामुळे मी खूप खुश झालो होतो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन मराठी स्टोरीमध्ये.